राम राम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मोरा ट्रेडर यूट्यूब चॅनलमध्ये. निफ्टी, बँक निफ्टी तसेच इंट्राडे स्टॉकबद्दल पूर्ण डिटेल माहिती शेअर करत असतो मी. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि तुम्ही अशा पद्धतीचे एकही व्हिडिओ मिस नका करू. तर या ठिकाणी पाहू शकता बँक निफ्टीचा चार्ट आहे. वन डे टाईम फ्रेमनुसार निफ्टी खालच्या साईडला ट्रेंड लाईन मार्क केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता कंटिन्युअस ट्रेंड लाईनला रेस्पेक्टिव्हली सपोर्ट फेस करतो. या ठिकाणी पाहू शकता हा फर्स्ट सपोर्ट अपमो, सेकंड टाईम सेलर्सला ट्रॅप करून परत ऑल टाईम हायच्या नियर अपमूव केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता हा ब्रेकआउट केल्यानंतर प्रिव्हियसचा रेजिस्टन्स ब्रेकआउट केल्यानंतर ह्या ठिकाणी बायर्सचं लिक्विडिटी घेऊन परत डंप केलेलं आहे. त्याच पद्धतीने 2 ते 3 ग्लोबली न्यूज बॅड असल्यामुळे परत मार्केट गॅप डाऊन ओपन होऊन परत सस्टेन करतो. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. त्याच पद्धतीने आज पर मार्केट या ठिकाणी पाहू शकता स्वतःला सस्टेन केलेलं आहे. त्याच्यासोबत या ठिकाणी पाहू शकता खाली साईडला ट्रेंड लाईनच्या नियर परत निफ्टीने क्लोजिंग केली तर निफ्टीची क्लोजिंग आहे 22,147 रुपयाला. तर उद्यासाठी तुम्हाला ह्या ठिकाणी ट्रेड भेटू शकतो जेव्हा निफ्टीची ओपनिंग फ्लॅट झाली. ह्या ठिकाणी पाहू शकतो तुम्ही. 15 मिनिटमध्ये आपण स्विच करू. आधी 15 मिनिटमध्ये स्विच केल्यानंतर लेवल्स तुम्हाला मार्क होऊन जातील. ह्या ठिकाणी पाहू शकता निफ्टीने या ठिकाणी पाहू शकता ऑल टाईम हायच्या नियर रेजिस्टन्स फेस करून लोअर लो पॅटर्न कन्फर्मेशन करून खालच्या साईडला ब्रेकडाऊन दिलं होतं. त्याच पद्धतीने खालच्या साईडला एक ट्रेंड लाईन मार्क केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता कंटिन्युअस ट्रेंड लाईनला रेस्पेक्टिव्हली सपोर्ट फेस करून अपमो दिला होता. परत नवीन एक हाय मारल्यानंतर रेजिस्टन्स ब्रेक करून ह्या ठिकाणी ऑल टाईम हायच्या नियर रेजिस्टन्स फेस करून परत डाऊनफॉल दिला होता. ह्या ठिकाणी पाहू शकता उद्यासाठी निफ्टीची ओपनिंग फ्लॅट झाली. आफ्टर फ्लॅट ओपनिंग ह्या ठिकाणी पाहू शकता निफ्टी ट्रेंड लाईनला पण ब्रेकआउट दिले. खालच्या साईडला पाहू शकता तुम्ही. अशी एक ट्रेंड लाईनवरतून मार्क केल्यानंतर प्रिव्हियसचा रेजिस्टन्स त्याच पद्धतीने लोअर लो पॅटर्न कन्फर्मेशन हा फर्स्ट रेजिस्टन्स डाऊनफॉल, सेकंड टाईम रेजिस्टन्स डाऊनफॉल, थर्ड टाईम या ठिकाणी पाहू शकता आज पण रेजिस्टन्स फेस करून डाऊनफॉल दिला होता. त्याच पद्धतीने सेकंड हाफमध्ये परत रिकव्हरी केल्यानंतर या ठिकाणी सेलर्सला ट्रॅप करून बायर्सनी होल्ड करून निफ्टीला लोअर लोचं कन्फर्मेशन त्याच पद्धतीने हायरमध्ये झालेलं आहे. त्याच पद्धतीने ट्रेंड लाईन दिसते वरच्या साईडला. ट्रेंड लाईनला रिस्पेक्टिव्हली रेजिस्टन्स फेस करत होता तर ट्रेंड लाईनला ब्रेकआउट देऊन ह्या ठिकाणी पाहू शकता डब्ल्यू पॅटर्नचं पण फॉर्मेशन झाले 15 मिनिट टाईम फ्रेमवर. तर उद्यासाठी ह्या झोनमध्ये जर कुठं निफ्टी फ्लॅट ओपन झाले, निफ्टी फ्लॅट ओपन झाल्यानंतर जर ब्रेकआउट देत असेल प्रिव्हियसचा रेजिस्टन्सच्या नियर त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. निफ्टीमध्ये 25 रुपयाचे एस एल असेल तुमचं आणि 19 सोडू तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने जर तुम्हाला सेफ जायचं असेल निफ्टीमध्ये आफ्टर फ्लॅट ओपनिंग खाली साईडला एक पुलबॅक घेऊ द्या. खाली साईडला या ठिकाणी पाहू शकता हा एक स्मॉलमध्ये रेजिस्टन्स होता तर रेजिस्टन्सला फ्लॅट ओपन नंतर पुलबॅक घेतला. रेजिस्टन्सचा पुलबॅक घेतल्यानंतर ह्या ठिकाणी पाहू शकता एक ट्रेंड लाईन असे मार्क होते. त्याच पद्धतीने हा मेन लो त्यानंतर रेजिस्टन्सच्या नियर त्याच पद्धतीने ट्रेंड लाईनच्या नियर मेन ट्रेंड लाईन आहे. ट्रेंड लाईनच्या नियर रिस्पेक्टिव्हली सपोर्ट फेस करून अपमूव परत डाऊन परत अपमूव. त्याच्यानंतर उद्यासाठी जर फ्लॅट ओपन होऊन जर परत पुलबॅक घेतलं ट्रेंड लाईनच्या नियर त्यानंतर ह्या ठिकाणी कुठं स्वतःला सस्टेन करून लोअर लो टाईम फ्रेममध्ये डबल बॉटम पॅटर्न त्याच्यानंतर हेड शोडो पॅटर्न कन्फर्मेशन झालं ट्रेंड लाईनच्या नियर. त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही निफ्टीमध्ये लॉंग जाऊ शकता. 25 रुपयाचे एस एल असेल तुमचं आणि 19 सोडू तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. गॅप ओपन नंतर लगेच तुम्ही बाय नका करू किंवा सेल नका करू. ह्या ठिकाणी पाहू शकता हा प्रिव्हियसचा हा स्ट्रॉंग सपोर्ट झोन होता तर सपोर्ट झोनला गॅप डाऊन पण नंतर निफ्टीने ॲक्टॅस रेजिस्टन्स फेस केला होता त्यानंतर परत डाऊनफॉल दिला. तर उद्यासाठी जर ह्या झोनमध्ये जर कुठं निफ्टी ओपन झाली थोडीफार गॅप ओपन नंतर लगेच तुम्ही बाय नका करू. एक खालच्या साईडला पुलबॅक घेऊ द्या प्रिव्हियसच्या क्लोजिंगच्या नियर. त्याच पद्धतीने प्रिव्हियसचा हा एक रेजिस्टन्स लावला आहे तर रेजिस्टन्सच्या नियर निफ्टी डाऊनला आली, पुलबॅक घेतली. त्यानंतर कन्सोलिडेशन करून जर वर साईडला लोअर लो टाईम फ्रेममध्ये हायर पॅटर्न कन्फर्मेशन झालं त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता निफ्टीमध्ये. 25 रुपयाचे एस एल असेल तुमचं आणि 19 सोडू तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने निफ्टी परत उद्यासाठी जर गॅप डाऊन ओपन झाली गॅप डाऊन ओपन नंतर लगेच तुम्ही सेल नका करू. ह्या ठिकाणी मेन मेजर सपोर्ट लेवल आहे त्याच पद्धतीने ट्रेंड लाईन रिस्पेक्टिव्हली सपोर्ट फेस करता येतो उद्यासाठी. तर गॅप डाऊन ओपन झाली ह्या झोनमध्ये कुठे गॅप डाऊन ओपन नंतर लगेच तुम्ही सेल नका करू. सेलिंग तुम्ही वर साईडला एक पुलबॅक घेऊ द्या. सेकंड हाफमध्ये परत लोअर लो टाईम फ्रेममध्ये परत ट्रेंड लाईनच्या नियर जर निफ्टी परत रेजिस्टन्स फेस करत असेल त्याच पद्धतीने ट्रेंड लाईनला रिस्पेक्टिव्हली रेजिस्टन्स फेस करून लोअर लो टाईम फ्रेममध्ये एखादी प्रायशन कन्फर्मेशन झाली त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही शॉर्ट करू शकता. निफ्टीला पुट ऑप्शन बाय करू शकता. 25 रुपयाचे एस एल असेल तुमचं आणि निफ्टीमध्ये ॲज पर प्रायजेक्शन त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी पाहू शकता लोअर लोचं पॅटर्न कन्फर्मेशन हायरमध्ये झालेलं आहे. त्याच पद्धतीने 15 मिनिट टाईम फ्रेमवर बघितल्यानंतर ट्रेंड लाईनला ब्रेकआउट केल्यानंतर खालच्या साईडला पुलबॅक घेऊन परत बायर्स ह्या ठिकाणी ॲक्युमुलेट झालेले आहेत. त्याच पद्धतीने ट्रेंडचं चेंज पण झालेलं आहे. तर उद्यासाठी तुम्ही जर फ्लॅट ओपन होऊन जर ब्रेकआउट देत असेल त्यानंतर ह्या ठिकाणी जो लॉंग जाऊ शकता निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने वरच्या साईडला उद्यासाठी हा एक इम्पॉर्टंट लेवल मार्क होईल निफ्टीमध्ये 22,200. त्याच पद्धतीने हा एक सायकोलॉजी नंबर राहील. तर ह्या ठिकाणी जर ब्रेकआउट दिलं त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही ॲग्रेसिव्हली ट्रेड प्लॅन करू शकता निफ्टीमध्ये स्मॉल क्वांटिटीमध्ये
त्याच पद्धतीने स्मॉल स्टॉप लॉसमध्ये 10 ते 15 पॉईंटच्या स्टॉप लॉसमध्ये तुम्ही जास्तीत जास्त पॉईंट कॅप्चर करू शकता निफ्टीमध्ये. तर निफ्टीमध्ये समजलं. अशा पद्धतीने आपण बँक निफ्टीमध्ये त्या ठिकाणी पाहू शकता ॲज पर निफ्टी बँक निफ्टी पण खालच्या साईडला एक ट्रेंड लाईन मार्क केल्यानंतर स्ट्रॉंगली ट्रेंड लाईनला रिस्पेक्टिव्हली सपोर्ट फेस करतो बँक निफ्टीला. ह्या ठिकाणी पाहू शकता हा स्ट्रॉंग एक रेजिस्टन्स हा सपोर्ट झोन क्रिएट केला होता निफ्टीने. त्यानंतर हा एक वर साईडला अप मूव, परत डाऊनफॉल, परत ट्रेंड लाईनच्या नियर सपोर्ट फेस क्रिएट केला स्ट्रॉंगली, परत अप मूव, परत सपोर्ट फेस, परत अप मूव, परत सपोर्ट फेस, ट्रेंड लाईनच्या नियर. ह्या ठिकाणी पाहू शकता कंटिन्युअस स्ट्रॉंगली ट्रेंड लाईनच्या नियर सपोर्ट फेस करतो बँक निफ्टी. त्याच पद्धतीने सपोर्ट फेस केल्यानंतर एक ऑल न्यू टाईम हायच्या प्राईसला टच करतोय. त्याच पद्धतीने प्रिव्हियस डेचा रेजिस्टन्स ब्रेक करून ऑल टाईम न्यू ऑल मारल्यानंतर परत एक बोल बॅक होते. त्याच पद्धतीने ट्रेंड लाईनला रिस्पेक्टिव्हली सपोर्ट फेस करतो. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ह्या ठिकाणी सपोर्ट फेस केला, अप मूव मारला, परत डाऊनफॉल. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी एक नोटीस करू शकता प्रिव्हियस डेचा हा रेजिस्टन्स लेवल आहे त्याला ब्रेक करून नवीन हाय लावतो बँक निफ्टी. ह्या ठिकाणी पण पाहू शकता परत ह्या ठिकाणी सेलर्सला ट्रॅप केल्यानंतर सेलरची लिक्विडिटी ग्रॅप करून परत ऑल टाईम हायला टच केल्यानंतर परत एक डाऊनफॉल आला. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही बँक निफ्टी ट्रेंड लाईनच्या नियर आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता स्लोली सेलर्सला ट्रॅप करून ह्या ठिकाणी स्लो स्टडीमध्ये बायर्स ॲक्युमुलेट होतात. त्याच पद्धतीने बँक निफ्टीला होल्ड करून ठेवले ट्रेंड लाईनची नियर. त्याच पद्धतीने बँक निफ्टीची क्लोजिंग झाली आहे 47,484 रुपयाला. तर उद्यासाठी तुम्हाला बँक निफ्टीमध्ये ट्रेड भेटू शकतो जेव्हा बँक निफ्टीची ओपनिंग फ्लॅट झाली. तर आपण 15 मिनिट टाईम फ्रेमवर स्विच करू ज्याने तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल मार्क होऊन जातील बँक निफ्टीमध्ये. तर या ठिकाणी पाहू शकता बँक निफ्टीचं उद्यासाठी एक्सपायरी पण आहे. त्याच पद्धतीने ट्रेंड लाईनला वरच्या साईडला बँक निफ्टी रेजिस्टन्स फेस करत होता कंटिन्यू. हा ऑल टाईम हायचा रेजिस्टन्स, डाऊनफॉल, परत रेजिस्टन्स, डाऊनफॉल, लोअर लो पॅटर्न कन्फर्मेशन करत होतं लोअर लो टाईम फ्रेममध्ये. 15 मिनिट टाईम फ्रेमवरती लोअर लो पॅटर्न कन्फर्मेशन करत होतं. त्याच पद्धतीने आज या ठिकाणी पाहू शकता कंटिन्युअस साईडवेज टू वर साईडला ब्रेकआउट दिले. तर या ठिकाणी पाहू शकता बँक निफ्टी उद्यासाठी जर फ्लॅट ओपन झाली आफ्टर फ्लॅट ओपनिंग लगेच तुम्ही बाय नका करू किंवा सेल नका करू. ह्या ठिकाणी पाहू शकता प्रिव्हियस डेचा हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन होता 47,650 ते 47,660. ह्या झोनमध्ये बँक निफ्टी आधी सपोर्ट फेस करत होता, त्यानंतर ब्रेकआउट दिल्यानंतर ॲक्ट एज सपोर्ट फेस करत होता. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता आज ब्रेकडाऊन दिल्यानंतर उद्यासाठी ॲक्ट एज रेजिस्टन्स करू शकतो. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी पाहू शकता एक ट्रेंड लाईन मार्क केल्यानंतर रिस्पेक्टफुली रेजिस्टन्स फेस करत होतं ट्रेंड लाईनला. त्याच पद्धतीने आज ह्या ट्रेंड लाईनला ब्रेकआउट दिले ह्या ठिकाणी पाहू शकता. त्याच पद्धतीने ट्रेंड लाईनच्या नियरच बँक निफ्टीने क्लोजिंग केले. निफ्टीला एक खालच्या साईडला पुल बॅक होत्या प्रिव्हियस डेचा. ह्या ठिकाणी पाहू शकता आज निफ्टी ह्या झोनमध्ये कंटिन्युअस रेजिस्टन्स फेस करत होती. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी बायर्स या ठिकाणी स्लोन स्टडी वीक झाले होते. त्याच पद्धतीने हा सेकंड हाफमध्ये स्ट्रॉंगली बायर्सने ॲक्युमुलेट केल्यानंतर ब्रेकआउट देऊन परत उद्यासाठी जर पुलबॅक घेतलं ह्या झोनच्या नियर. त्याच पद्धतीने प्रिव्हियस डेच्या क्लोजिंगच्या नियर प्रिव्हियस डेच्या रेजिस्टन्सच्या नियर बँक निफ्टी स्वतःला सस्टेन करत असेल फ्लॅट ओपनिंग नंतर पुलबॅक नंतर स्वतःला सस्टेन करून लोअर लो टाईम फ्रेममध्ये वरच्या साईडला ब्रेकआउट दिलं. त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता बँक निफ्टीमध्ये 30 ते 40 रुपयाचे एस एल असेल तुमचं आणि म्हणून शेवटी तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टी. त्याच पद्धतीने बँक निफ्टी गॅप ओपन झाली ह्या झोनच्या नियर. गॅप ओपन नंतर ह्या ठिकाणी पाहू शकता हा झोन आधी बँक निफ्टीचा रेजिस्टन्स झोन होता. रेजिस्टन्स झोनला ब्रेकआउट नंतर परत ॲक्ट एज सपोर्ट झोन क्रिएट केला होता आणि प्रिव्हियस डेला या ठिकाणी पाहू शकता ब्रेकआउट दिले ह्या झोनला. तर उद्यासाठी जर गॅप ओपन झालं गॅप ओपन नंतर वर साईडला परत एक रेजिस्टन्स फेस होऊ शकतो. त्यानंतर एक पुल बॅक उद्या खालच्या साईडला हा झोन दिसतोय. हा झोन आधी होता निफ्टीचा ब्रेकआउट नंतर ॲक्ट एज रेजिस्टन्स झोन करत होता. तर उद्यासाठी जर गॅप ओपन झालं तर पुलबॅक नंतर ॲक्ट एज सपोर्ट झोन क्रिएट करत असेल बँक निफ्टी. आफ्टर कन्सोलिडेशन वर साईडला ब्रेकआउट दिलं त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता बँक निफ्टीमध्ये. 30 ते 40 रुपयाचे एस एल असेल तुमचं आणि मनी सुटू तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने बँक निफ्टी आफ्टर फ्लॅट ओपनिंग ह्या ठिकाणी पाहू शकता हा एक रेजिस्टन्स झोन आहे. तर उद्यासाठी जर फ्लॅट ओपनिंग नंतर जर ब्रेकआउट देत असेल त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता. स्मॉल क्वांटिटीमध्ये तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता आफ्टर ब्रेकआउट. त्याच पद्धतीने बँक निफ्टी जर परत गॅप डाऊन ओपन झाले उद्यासाठी ह्या झोनच्या नियर गॅप डाऊन ओपन नंतर हा झोन आहे निफ्टीचा स्ट्रॉंग रेजिस्टन्स सपोर्ट झोन. त्याच पद्धतीने हा झोन निफ्टीचा. तर ह्या झोनमध्ये जर कुठं बँक निफ्टी परत गॅप डाऊन ओपन झाली लगेच तुम्ही सेल नका करू. सेलिंग तुम्ही वर साईडला पुलबॅक होते आफ्टर फ्लॅट गॅप डाऊन ओपनिंग वर साईडला पुलबॅकला परत ट्रेंड लाईनच्या नियर जर बँक निफ्टी स्वतःला सस्टेन करत असेल रेजिस्टन्स फेस करून लोअर लो टाईम फ्रेममध्ये डबल टॉप पॅटर्न त्यानंतर हेड शोडो पॅटर्न कन्फर्मेशन झाले ट्रेंड लाईनच्या नियर. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पुढे ऑप्शन बाय करू शकता बँक निफ्टीमध्ये. 30 ते 40 रुपयाचे एस एल असेल तुमचं आणि म्हणून शेवटी तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. तर तुम्हाला निफ्टी बँक निफ्टीमध्ये समजलं. अशाच पद्धतीने काही इंट्राडे स्टॉक आहेत ज्यामध्ये तुम्ही उद्यासाठी ट्रेड प्लॅन करू शकता. ह्या ठिकाणी पाहू शकता पहिला स्टॉक आहे आपल्या लिस्टमध्ये कॅनरा बँक. 1 डे टाईम फ्रेमनुसार ह्या ठिकाणी स्टॉकनी 2 वेळेस रेजिस्टन्स फेस केला होता. तिसऱ्या वेळेसला ब्रेकआउट दिल्यानंतर ह्या ठिकाणी सेलर्सला ट्रॅप करून परत डाऊनफॉल दिला. त्याच पद्धतीने परत ब्रेकआउट दिल्यानंतर ह्या ठिकाणी पाहू शकता ब्रेकआउट देऊन परत
पुलबॅकला आला आहे प्रिव्हिडेच्या रेजिस्टन्स झोनच्या नियर, ह्या ठिकाणी पाहू शकता स्टॉक. तर उद्यासाठी जर स्टॉकची ओपनिंग फ्लॅट झाली आफ्टर फ्लॅट ओपनिंग वरच्या साईडला जर डायरेक्ट ब्रेकआउट देत असेल, ह्या ठिकाणी पाहू शकता 15 मिनिट टाईम फ्रेमवर स्विच केल्यानंतर 15 मिनिट टाईम फ्रेमवर एंट्री भेटेल तुम्हाला. ह्या ठिकाणी पाहू शकता वरच्या साईडला कंटिन्युअस रेजिस्टन्स फेस करत होता स्टॉक. ह्या ठिकाणी पाहू शकता रेजिस्टन्स फेल डाऊनफॉल, सेकंड टाईम रेजिस्टन्स फेल डाऊनफॉल. तर उद्यासाठी जर फ्लॅट ओपन होऊन ट्रेंड लाईनच्या नियर जर ब्रेकआउट दिलं त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही त्याच पद्धतीने प्रिव्हिडेच्या रेजिस्टन्सच्या नियर जर 5-15 मिनिट किंवा 5 मिनिटाची कॅन्डल ब्रेकआउट दिली त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही स्टॉकला बाय करू शकता. 3 ते 4 रुपयाचं SL असेल तुमचं आणि मनी सोडू तुमचं टार्गेट असेल स्टॉकमध्ये. त्याच पद्धतीने गॅप ओपन दिला किंवा जास्त गॅप डाऊन ओपन दिलं तर तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट नका करू ह्या स्टॉकमध्ये. त्याच पद्धतीने थोडंफार गॅप ओपन दिलं ह्या झोनमध्ये कुठं गॅप ओपन नंतर एक खालच्या साईडला पुलबॅक लावू द्या. पुलबॅकला ह्या ठिकाणी सेलर्सला ट्रॅप केल्यानंतर परत वरच्या साईडला क्लोजिंग केली त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता स्टॉकला. 3 ते 4 रुपयाचं SL असेल तुमचं आणि मनी सोडू तुमचं टार्गेट असेल स्टॉकमध्ये. दुसरा स्टॉक आहे आपल्या लिस्टमध्ये कोल इंडिया. ह्या ठिकाणी पाहू शकता खालच्या साईडला 1 डे टाईम फ्रेमनुसार स्ट्रॉंगली रेजिस्टन्स फेस करतोय ट्रेंड लाईनला. ह्या ठिकाणी पाहू शकता कंटिन्युअस ट्रेंड लाईनला रेस्पेक्टिव्ह रेजिस्टन्स फेस करून पुलबॅक घेऊन ह्याच ट्रेंड लाईनच्या नियर सेलर्सला टॅप करून परत लिक्विडिटी घेतल्यानंतर परत एक न्यू हाय लावतोय. ह्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही कंटिन्युअस ह्या ट्रेंड लाईनला रेस्पेक्टिव्ह सपोर्ट फेस करतोय स्टॉक. तर उद्यासाठी त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी पण पाहू शकता आज पण स्टॉकने बायर्सला ट्रॅप केलं लिक्विडिटी घेऊन परत पुलबॅक घेतला. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी सेलर्सला टॅप करून परत अपमू देण्याचे ट्राय करतो. ह्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. तर उद्यासाठी तुम्हाला ह्या स्टॉकमध्ये ट्रेड भेटू शकतो जेव्हा 15 मिनिटवर आपण बघू. तर या ठिकाणी पाहू शकता कन्सोलिडेशन केलेलं आहे. त्याच पद्धतीने वरच्या साईडला रेजिस्टन्स फेस करून डाऊनफॉल, सेकंड टाईम रेजिस्टन्स डाऊनफॉल. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी पाहू शकता सेकंड टाईम रेजिस्टन्स नंतर स्टॉकची ओपनिंग फ्लॅट झाली. आफ्टर फ्लॅट ओपनिंग वर साईडला ब्रेकआउट देत आहे ट्रेंड लाईनच्या नियर. त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता स्टॉकमध्ये. 2 ते 3 रुपयाचे SL असेल तुमचं आणि मनी सोडू तुमचं टार्गेट असेल स्टॉकमध्ये. त्याच पद्धतीने थोडंफार गॅप ओपन झाले ह्या झोनमध्ये कुठे गॅप ओपन नंतर ह्या ठिकाणी पाहू शकता हा झोन होता आधी रेजिस्टन्स झोन स्टॉकचा. तर गॅप ओपन नंतर खालच्या साईडला पुलबॅक लावू द्या प्रिव्हिडेच्या क्लोजिंगच्या नियर. स्टॉक स्वतःला सस्टेन करत असेल, सस्टेन करून जर वर साईडला ब्रेकआउट दिलं 5 मिनिट किंवा 15 मिनिटाची कॅन्डल त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता स्टॉकमध्ये. 2 ते 3 रुपयाचं SL असेल तुमचं आणि मनी सोडू तुमचं टार्गेट असेल स्टॉकमध्ये. त्याच पद्धतीने जास्त गॅप ओपन दिलं किंवा जास्त गॅप डाऊन ओपन दिलं तर तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट नका करू ह्या स्टॉकमध्ये. तर आशा करतो तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी तसेच स्टॉकबद्दल पूर्ण डिटेल माहिती समजली असेल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.